काय नीट बघा आता. व्हॉट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. सर काय असतं हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा येतो. सर मी इथून तयारी करतो. प्रायोरिटी म्हणजे काय. प्रायोरिटी कशाला म्हणायचं. एखाद्या गोष्टीची प्रायोरिटी प्राधान्य. प्रायोरिटी म्हणजे काय प्राधान्य. सेक्टर म्हणजे काय हो क्षेत्र. एखादं सेक्टर म्हणजे एखादं क्षेत्र. लेंडिंग म्हणजे काय लोन प्रोव्हाइड करणं. लेंडिंग म्हणजे काय लोन प्रोव्हाइड करणं. मग आता ही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये लोन प्रोव्हाइड करायला प्राधान्य द्यायचंय हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवून दिलंय की बाबांनो निव्वळ आपण फक्त बिझनेसमॅनलाच लोन देत बसलो फक्त बिझनेससाठी लोन देत बसलो भारताची डेव्हलपमेंट होणार आहे का नाही. जर तुम्हाला भारताची डेव्हलपमेंट करायची तर तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी लोन द्यावे लागेल कारण आपण शेतीप्रधान देशामध्ये जगतोय. ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी लोन द्यावं लागेल. जर तुम्हाला भारताची डेव्हलपमेंट करायची तुम्हाला एमएसएमई सेक्टरसाठी लोन द्यावं लागेल. मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस ज्याच्या अंतर्गत पीएम स्वनिधी येते ज्याच्या अंतर्गत मुद्रा येते ज्याच्या अंतर्गत विश्वकर्मा स्कीम येते यांना तुम्हाला लोन द्यावं लागेल कारण त्या सेक्टरमधले लोक डेव्हलप झाले तर भारताची डेव्हलपमेंट होईल. तुम्हाला लोन द्यायचं तर एज्युकेशन सेक्टरसाठी द्यावं लागेल. जोपर्यंत भारताचा नागरिक भारताचा विद्यार्थी भारताचा बालक जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत भारताची डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून तुम्हाला एज्युकेशन सेक्टरसाठी लोन द्यावे लागेल. तुम्हाला हाऊसिंगसाठी लोन द्यावं लागेल की बाबांनो लोकांना राहायला घरं पाहिजे त्यासाठी हाऊसिंगसाठी लोन द्यावं लागेल. तुम्हाला गोष्टी एक्सपोर्ट कराव्या लागतील तर भारतामध्ये पैसा येईल म्हणून एक्सपोर्ट क्रेडिटसाठी लोन द्यावे लागेल. मग यासाठी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आहे. ज्या काही बँका असतील मी नॅशनलाइज बँकांबद्दल बोलतोय. नॅशनलाइज बँका ज्या काही असतील त्या बँकांना लोन किती कोणाला द्यायचं हे ठरवून दिलंय. म्हणजे एखादी नॅशनलाइज बँक किंवा भारतातल्या ज्या मोठ्या नॅशनलाइज बँक आहे किंवा भारतातल्या ज्या मोठ्या फॉरेन बँक आहे यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये किती % लोन देण्याचं टार्गेट आहे की बाबांनो एखादी बँक लोन देते त्या लोन मधून पैसा कमवते. जर एखादी बँक 100 रुपये लोन देत असेल 100 रुपये तर त्यातलं 40 रुपये लोन हे फक्त प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी द्यायचं असतं असं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रपोजल आहे. किती टक्के लोन झाला तर हे 40% लोन. 40% लोन हे फक्त प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी द्यायचंय. बाकीचं 60% लोन तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता. आता कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी लोन दिलं तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी भेटणार आहे. एज्युकेशन सेक्टरसाठी कमी भेटणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही या सेक्टरला मोठं करत नाही तोपर्यंत भारताची डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे की बाबांनो तुम्हाला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये 8 वेगवेगळे सेक्टर येतात. किती वेगवेगळे सेक्टर येतात 8 वेगवेगळे सेक्टर येतात. तर ह्या 8 वेगवेगळ्या सेक्टरला लोन द्यायचंय अराउंड 40%. सर ते 8 सेक्टर पाहिलं तर मी हे वाले ऍग्रिकल्चर सेक्टर येत आहे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस सेक्टर येत आहे. एक्सपोर्ट बद्दल तुम्हाला मी सांगितलं एज्युकेशन बद्दल सांगितलं हाऊसिंग बद्दल सांगितलं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल रिन्युएबल एनर्जी आणि ऑदर. तर हे 8 वेगवेगळे सेक्टरसाठी लोन द्यायचंय. सर टोटल लोनच्या अराउंड 40% किती पर्सेंट हो टोटल लोनच्या 40% लोन मला हे द्यायचंय तुमच्या ह्या 8 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये किती वेगवेगळे सेक्टर येतात तर किती सेक्टर येतात 8 वेगवेगळे सेक्टर येतात आणि त्या 8 सेक्टरला लोन द्यायचंय 40%. पण कोणी द्यायचं जर नॅशनलाइज बँका असेल. अजून स्मॉल फायनान्स बँकांना आणि ग्रामीण बँकांना 75% लोन द्यावं लागतं. किती टक्के लोन द्यावं लागतं 75. तो पण मुद्दा मी पुढे डिस्कस करतो की बाबांनो एकंदरीत ग्रामीण बँका ज्या आहे आणि एकंदरीत तुमच्या ज्या स्मॉल फायनान्स बँका आहे तर ह्या बँकांना पण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंतर्गत लोन प्रोव्हाइड करावं लागतं. टोटल लोनच्या 75% लोन ग्रामीण बँकांना द्यावं लागतं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी. मग सर एकंदरीत याच्याबद्दल विचार केला व्हॉट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. Priority sector are those sectors that the government of India and Reserve Bank of India consider as the important for the development of the basic needs of the country and are given the priority of the other sector. भारताच्या डेव्हलपमेंट साठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सेक्टरसाठी म्हणजे 8 वेगवेगळ्या सेक्टरसाठी लोन द्यायचंय. मग सर द रिक्वायरमेंट ऑफ द रिझर्व्ह 40% ऑफ द ऍडजस्टेड नेट बँक क्रेडिट. जे काही बँक क्रेडिट देत आहे जे काही बँक लोन देत आहे त्याचा 40% रिझर्व्ह केलेलं आहे फॉर द फायनान्सिंग अ सर्टन सेक्टर अप्लाय टू ऑल शेड्यूल कमर्शियल बँक एज वेल एज इंटरनॅशनल बँक. म्हणजे ज्या काही भारतामध्ये शेड्यूल कमर्शियल बँक आहे फक्त नॅशनलाइज बँकाच नाही ज्या काही शेड्यूल कमर्शियल बँक आहे इव्हन शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये पेमेंट बँका पण येतात 4 शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये स्मॉल फायनान्स बँका पण येतात रिजनल रुरल बँका पण येतात प्रायव्हेट सेक्टर बँका पण येतात पब्लिक सेक्टर बँका पण येतात. ह्या सगळ्या शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये येतात. मग ज्या शेड्यूल कमर्शियल बँका आहेत त्यांनी जे काही लोन प्रोव्हाइड करणार आहे त्या लोनचा 40% लोन फक्त प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर या 40% पैकी पण 18% फक्त
ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी लोन प्रोव्हाइड करते. किती टक्के? 18% लोन ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी द्यायचंय. सर हे इथपर्यंत झालं 40%. इथं दुसरा मुद्दा असलेला ज्या कोऑपरेटिव्ह बँका असतील, ज्या स्मॉल फायनान्स बँका असतील, ज्या रिजनल रुरल बँका असतील, त्यांना टोटल क्रेडिटच्या म्हणजे टोटल लोनच्या 75% लोन कशाला द्यायचंय? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला द्यायचंय. मुद्दा लक्षात आहे का? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय की बाबांनो, एखाद्या सेक्टरची डेव्हलपमेंट करायची आहे. जर भारताची डेव्हलपमेंट करायची मला हे काही भारतातले सेक्टर लक्षात घ्यावं लागेल, त्यांना लोन प्रोव्हाइड करावं लागेल. आणि मग टोटल लोनच्या जर ह्या बँका देत असेल तर 40%, ह्या बँक देत असेल तर 75%, टोटल लोनचा एवढा पैसा फक्त प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी द्यायचा आहे. आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये 8 वेगवेगळे सेक्टर येतात. किती वेगवेगळे सेक्टर येतात? 8 वेगवेगळे सेक्टर येतात. हे वाले 8: ऍग्रिकल्चर, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, एक्सपोर्ट क्रेडिट, एज्युकेशन, हाऊसिंग, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी आणि ऑदर. 8 डिफरंट बोर्ड कॅटेगरीज आहे. मग जर पेपर विचारलं खालीलपैकी कोणकोणते सेक्टर प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग मध्ये येतात, एक तर आपलं उत्तर फिक्स आहे ऑल ऑफ द अबाऊ. उत्तर फिक्स आहे ऑल ऑफ द अबाऊ. पण माहित पाहिजे खालीलपैकी कोणते. त्यांनी जर दिलेलं असेल ओनली ए अँड बी, ABC ह्यावाल्या गोष्टी, तर त्यावाल्या गोष्टी पण आपल्याला माहित पाहिजे. कसं साधा मुद्दा आहे. आता मी काय पाठ नाही केलं पण मला माहिती आहे रिन्युएबल एनर्जी साठी आहे, मला माहिती हाऊसिंग साठी आहे, मला माहिती सोशल इन्फ्रास्ट्रक्चर साठी आहे, मला माहिती ऍग्रिकल्चर सेक्टर साठी आहे, MSME सेक्टर साठी आहे, त्याच्यानंतर तुमचं याच्यासाठी एक्सपोर्ट क्रेडिट साठी आहे, ऑदर साठी आहे, आणि अजून एक सेक्टर कोणतं राहिलं याच्यातलं आता फक्त एज्युकेशन सेक्टरसाठी. तर हे वाचलं कळतं आणि 2-4 वेळेस जर वाचलं तर कळतं खरंच हे सेक्टर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये येतं का. सर हा वाला एक मुद्दा आपल्याला इथून पूर्णतः क्लिअर पाहिजे 8 कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं. मग सर सोबत जर हा वाला एक चार्ट पाहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर रिसेंटली मेन्शन केलाय की बाबांनो जर डोमेस्टिक शेड्यूल कमर्शियल बँक किंवा फॉरेन बँका ज्यांच्या 20 पेक्षा जास्त ब्रांचेस आहे, भारतामध्ये जवळपास 43 फॉरेन बँक आहे, पण आता फॉरेन बँकच्या ब्रांचेस पण कितीपेक्षा जास्त पाहिजे? 20 पेक्षा जास्त. अशा फॉरेन बँका जे लोन प्रोव्हाइड करतात त्यातलं 40% लोन फक्त तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग साठी द्यायचं आहे. रिजनल रुरल बँकला 75%, स्मॉल फायनान्स बँकांना पण 75%. सर सोबत विचार केला तर ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी 18% रिझर्व्ह केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर 100 रुपये लोन देत असाल तर 18 रुपये लोन हे फक्त ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी देणं कंपल्सरी आहे. याला म्हणतात प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. याला काय म्हणतात? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. मग मायक्रो एंटरप्राइज साठी 7.5%, विकर सेशन साठी 12%, ह्या हिशोबाने तुम्हाला लोन द्यायचं आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरचं लक्ष ठेवा, महत्वाचं आहे. आणि यांना किती आणि यांना किती, याला म्हणतात प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. मुद्दा लक्षात येतोय का? ओ प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मुद्दा लक्षात येतोय का? ओके चालेल, धन्यवाद.